आता तुम्ही पाहिलं खासदार हे निधीमुळेच गेले का नाही. मुख्यमंत्री 17,000 देऊ म्हणले होते हेक्टरी, आणि त्याच्यामुळं आता आम्ही हे पक्ष सोडायला होतं. असं कुठं घडलंय का? तले शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही ना आता आम्हाला पक्ष सोडून द्यायचा. टक्केवारीचं तर आता उघड बोलल्या चाललंय. इतकी टक्केवारी द्यावं लागते, तितकी टक्केवारी द्यावं लागती. मग हे कशाला बोलतील? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जय हरी मंडळी, यावर्षी शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा मिळालेलाच नाही. आता मिळाला नाही याचं कारण आहे की तो मंजूरच झाला नाही. पण हा मंजूर का झाला नाही हे फार महत्त्वाचं आहे, आणि ते प्रत्येक शेतकऱ्यानं जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला हे माहीत असेल की यावर्षीची जी सुधारित पीक विमा योजना होती, या पीक विमा योजनेमध्ये उंबरठा उत्पादनावर आधारित, म्हणजे सगळ्यात शेवटी जर तुमचं नुकसान झालं तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार होता, आणि तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कारण गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, तरीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा का मंजूर झाला नाही हे सर्वात महत्त्वाचं कोडं आहे, आणि ते कोडं प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता ही सुधारित पीक विमा योजना आहे का, तर ही बीडच्या कप अँड कॅप मॉडेलवर आधारित आहे. म्हणजे 100-110 यावर आधारित ही पीक विमा योजना आहे. आता तुम्हाला सांगतो, ज्या जिल्ह्यावर आधारित पीक विमा योजना आहे त्याच जिल्ह्यातील 11 लाख शेतकऱ्यांना पीक विमा हा कंपनीनं नाकारलेला आहे, आणि त्याचं कारण हे फक्त उत्पादन आधारित पीक विमा योजनेमध्ये वाढलेलं उत्पादन. आता गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं, आणि तरीसुद्धा या उत्पादनामध्ये घट होण्याऐवजी वाढ कसं काय झाली हे फार महत्त्वाचं आहे, आणि हे सगळ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे ही सध्याची जी पीक विमा योजना आहे यामध्ये जर बदल झाला तरच शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक विमा भरायला अर्थ आहे, आणि पीक विमा मिळूसुद्धा शकतो. आणि जर अशीच पीक विमा योजना राहिली तर यामध्ये कोणताही बदल नाही झाला तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची 0 शक्यता आहे, हे लक्षात घ्या. आता बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहत असताना, बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्रात काय देशात गाजलेला जिल्हा आहे. इथं नेत्याची काही कमी नाही. नेते फक्त एकमेकावर आरोप करण्यातच दंग आहेत. खून खटले, भांडणं, लफडे लुफडे ह्याच गोष्टी सगळ्या. मात्र खरा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे या प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही. आता बीड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत खरीप 2025चा 1 रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मग यावर कोणते लोकप्रतिनिधी बोललेत बरं? कोणत्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला का विरोधातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला? आजपर्यंत तरी एवढा काही दिसला नाही. मग त्या शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आहे. त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्या पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारलेला आहे. बरं, आत्ता हे बातमीच्या माध्यमातून आपल्याला कळायलं की नाकारला आहे, पण या अगोदर आत्तापर्यंत का दिला नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न होता. आता तुम्हाला सांगतो, बीड जिल्ह्यामधील कृषी विभागाच्या माहितीनुसार गेल्या वर्षी 11,64,299 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, आणि एकूण 5,04,452 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता हा 64.31 कोटी रुपये होता. राज्य व केंद्र शासनाने प्रत्येकी 119.64 कोटी रुपये भरले होते. एकूण 300,62,00,000 रुपये विम्यापोटी गेले होते. आता महत्त्वाचा याच्यात पुन्हा एक मुद्दा आहे, तो मी थोडा अभ्यास करून नंतर तुम्हाला मांडणार आहे की हे जे कप अँड कॅप मॉडेल आहे, राज्य सरकार म्हणते की या माध्यमातून पीक विमा कंपन्या पाहिजे तेवढा पैसा कमवू शकत नाहीत. मात्र यामध्ये पुन्हा एक वेगळी तरतूद आहे की कंपनीनं जर पीक विमा दिला नाही तर 20% नफा राखून ठेवायचा, आणि 80% रक्कम ही राज्य शासनाला परत करायची, केंद्र शासनाला परत करायची. त्यावर आपण सविस्तर पुन्हा एक व्हिडिओ बनवू. म्हणजे या माध्यमातून राज्य सरकारचंच कारण आहे का की या शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा नाही हे तुम्हाला स्पष्ट होईल. मात्र त्यावर मी थोडा अभ्यास करून नंतर सविस्तर त्याचं विश्लेषण करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता तुम्हाला सांगतो, हा जो बीड जिल्ह्याचा पीक विमा नाकारला आहे यामध्ये आता तुम्ही गेल्या वर्षीची परिस्थिती पाहिली असेल. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं 1,14,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं.
त्यांना शासनाने 56.74 कोटी रुपयांची मदत दिली. सप्टेंबरमधील जी अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये 8,06,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना 577.79 कोटी रुपयांची मदत दिली गेली. आता मला सांगा, ही मदत कोणत्या कारणानं दिली असेल? त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले, शेतकऱ्यांचे गुरं ढोरं शेतातले कोठे, ह्या सगळ्या गोष्टीचं नुकसान झालं. त्यावेळेसच ही मदत दिली का नाही? म्हणजे यावरून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे का नाही हे उघड होतं आहे का नाही? या शासनाच्या मदतीहून. समजा नुकसानच झालं नसतं तर शासनानं मदत दिली असती का? तुम्ही असं बोलत जा, कमेंट करून सांगत जा, बरोबर आहे का नाही? मग नुकसान झालं होतं आणि तरी पीक विमा कंपनी म्हणते की उंबरठा उत्पादनामध्ये वाढ आहे. तर मग याचं कारण काय आहे नेमकं? तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे उंबरठा उत्पादन कशा प्रकारे काढलं जाते. एकतर जे शेतकऱ्यांचं एका मंडळामध्ये 12 शेतकऱ्यांचं उत्पादन काढलं जातं आणि त्यामधील सरासरी काढून जे उत्पादन आलं आहे ते फक्त 50%च गृहीत धरल्या जात आहे. म्हणजे जे साक्षात आपल्या डोळ्यानं दिसत आहे की या उत्पादनामध्ये घट आहे का वाढ आहे ते 50% धरल्या जाते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण पीक विमा नुसत्या बीड जिल्ह्याचाच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्याचा नाकारण्याचं दुसरं कारण आहे तांत्रिक बाब. आता ही तांत्रिक बाब काय आहे तसं या अगोदरही मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण आता पुन्हा थोडक्यात दाखवतो. तर ही ती तांत्रिक बाब आहे. तर ही काय करते, वरून सॅटेलाईटद्वारे पाहणी करते. आता पाहणी केल्यावर मला सांगा, आता मी काय विमानात फिरलेलं नाही, पण लोक सांगितलेत विमानात वरून जर आपण बसलोत आणि खाली पाहिलं का तर खाली सगळं हिरवगारच दिसतंय. गावा असले तर इतकुलेच दिसतात, बाकी सगळं हिरवं दिसत आहे. आणि कुठं मोठं तळाव असेल तर तिथं पाणी दिसतंय, ते मात्र हिरवंच. म्हणजे विमानातून पाहिल्यावर सगळं हिरवं दिसतंय. मग ते जे तांत्रिक बाबीचं सॅटेलाईट आहे त्याला वरून पाहताना खाली सगळं हिरवत दिसत असं. मग आता हिरवत दिसायल्यावर नुसतं झाड उभं आहे, त्याला शेंगा नाही, कापूस उभा आहे, त्याला बोंड नाहीत, कोणतंही पीक असेल, समजा केळी आहे, आता केळी उभी आहे का खाली पसरलेली आहे, हिरवीगार वरून जर दिसायली तर त्याला माल आहे का नाही हे त्या तांत्रिक बाबीला कळन का? बरं, लय खाली पाऊस पडलेला आहे, खालच्या पिकाच्या मुळा सगळ्या सडून गेले आहेत आणि जेव्हा पाऊस पडलाय तेव्हा त्या नुकसानीची पाहणी केली जाते. तेव्हा तर झाड उभा असते पण खाली सगळं पाणी आहे, नंतर मुळा सगळ्या सडून गेल्यात किंवा ते पीकच पाण्यात आहे, त्याला लागलेले जर थोड्याफार शेंगा असते आणि काही बोंडा असते किंवा कोणतंही पीक असेल त्याला थोडाफार माल असेल, तो जर सगळाच पाण्यात असेल आणि त्याला वरून तांत्रिक बाबीला सगळं हिरवं दिसायल्यावर, हिरवं आता आपल्याला हिरवं डोळ्याने पाहिल्यावर चांगलं वाटतं का नाही? आता जरा सध्या पाऊस पडला तर जरा बरं वाटायले. आता मागं 15 दिवसापूर्वी वावरात पाहू वाटू लागलं का सगळं रखरखाट होतं का नाही? मग त्याला सगळं हिरवं दिसायला, हिरवं दिसलं की आपल्या डोळ्याला बरं वाटते, तसं त्याला बरं वाटत असेल. आणि मग ते हिरवं दिसल्यामुळं खाली माल नाही, काय नाही, नुसतं पाणी, मुळा सडून गेले आणि 15 दिवसानं ते पीक वाळून जाणार आहे. पाऊस पडलेला आहे, खाली अतिवृष्टीत नुकसान झालं होतं त्यावेळेस, मग 15 दिवसानं त्या मुळा सडल्यावर ते पीक वाळून जाईल का नाही? पण त्या तांत्रिक बाबीनं त्यावेळेस पाहिलं, त्याला हिरवं दिसलं आणि त्यानं उत्पन्न दाखिलं यार भरभराट आहे म्हणले खाली. मग हे तांत्रिक बाबीचं उत्पन्न जास्त दिसायले आणि या तांत्रिक बाबीमुळंच जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला नाही. आणि तशीच परिस्थिती ह्या बीड जिल्ह्याची आहे आणि या बीड जिल्ह्याला फक्त यामुळेच पीक विमा मंजूर झालेला नाही, जरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल. आता यामध्ये पुन्हा महत्त्वाच्या राजकीय काही गोष्टी आहेत, या लोकप्रतिनिधींनी यावर बोलणं गरजेचं आहे, मात्र हे काहीच बोलत नाहीत. तुम्ही पाहत असता हे कोणत्या मुद्द्यावर बोलते, काहीतरी आपल्याला निधी आला पाहिजे. आता तुम्ही पाहिलं खासदार हे निधीमुळेच गेले का नाही? हे म्हणले का शेतकऱ्याचा पीक विम्याचं नुकसान झालं, शेतकऱ्यांना पीक विमाच मिळाला नाही, अतिवृष्टी पाहिजे त्या प्रमाणात मिळाली नाही, मुख्यमंत्री 17,000 देऊ म्हणले होते हेक्टरी आणि त्याच्यामुळं आता आम्ही हे पक्ष सोडायला होतं. असं कुठं घडलं आहे का की राज्य सरकारमधले सत्तेतील आमदार खासदार किंवा शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही ना आता आम्हाला पक्ष सोडून द्यायचा, असं घडत आहे का? आता हे खासदार काहून फुटले? आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी निधी मिळत नाही म्हणून आम्ही सत्तेकडे चाललो, हेच कारण दिलं आहे का नाही? बरं, त्याचं ते निधी आलेला तो बी खर्च करणं झाला नाही म्हणून त्यांनी तिकडं पक्ष सोडला. पण शेतकऱ्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतात का?
शेतकऱ्यामुळं पक्ष सोडला असं होतंय का? तर हे कधीच होत नाही. कारण शेतकऱ्याला जर पीक विमा आला तो DBTद्वारे येणारे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात येणारे, यायचा त्याच्यात काय फायदा आहे? मग हे कशावर बोलते त्या प्रश्नावर? हे निधी म्हणजे कोणाला ह्या कार्यकर्त्याला द्याला, त्या कार्यकर्त्याला द्याला, टक्केवारीचं तर आता उघड बोलले चाललंय. इतकी टक्केवारी द्यावं लागते, तितकी टक्केवारी द्यावं लागते. मग या पीक विम्यातून किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नाहून, शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नाहून यायला काय भेटणार आहे का? मग हे कशाला बोलतील? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यावर्षी जो काही पीक विमा मंजूर झालेला नाही त्याचं महत्त्वाचं कारण आहे फक्त ती तांत्रिक बाब, आणि त्याचमुळे या पीक विमा योजनेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. जे जुने ट्रिगर होते ते जोपर्यंत या पीक विमा योजनेमध्ये समावेश होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना या पुढचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार नाही, अशी ही स्पष्ट माहिती होती. आपल्याला माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.